धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या सवलती लागू करा। तसेच पंढरपूर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देत राज्यभरात ठिकठिकाणी धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे। आज नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगर राज्य महामार्गावरील बेलापूर येथे असंख्य मेंढ्या कळपासह समाज बांधव रस्त्यावर उतरला। यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या निमित्ताने सरकारने येत्या 24 तासात धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या सवलती न दिल्यास बिऱ्हाड मोर्चा काढू असा सरळ इशारा महायुती सरकारला आंदोलकांनी दिलाय। काय भावना आहे धनगर समाजाच्या? धनगर समाज अनेक वर्षापासून आरक्षणासाठी लढा देत आहे। तर आता आमचे बांधव पंढरपूरमध्ये जो 16 दिवस झाले तर उपोषणासाठी बसलेत। तर तिथे कुठलाही प्रशासन जाऊन त्यांना शब्द देत नाहीये। तर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पूर्ण उग्र आंदोलन होऊ राहिले। तर आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो। आमच्या इथं श्रीरामपूर तालुक्यात आम्ही आंदोलन केलंय, पण जर याची दखल नाही घेतली त्याचा उद्रेक वेगळ्या प्रकारे होईल। खऱ्या अर्थानं गेल्या 70 वर्षापासून धनगर समाज आरक्षणाची एसटी आरक्षणामध्ये त्यांना धनगरांना एसटीचं सवलती आणि एसटीचं रिझर्वेशन मिळावा यासाठी आंदोलन करत आहे। याचाच एक भाग म्हणून पंढरपूर येथे 6 आमचे धनगर योद्धा उपोषणासाठी बसलेले आहे। परंतु सरकारला याची गंभीर दखल नसल्यामुळे आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रस्ता रोको आंदोलन करत आहे। याचाच एक भाग म्हणून या श्रीरामपूर तालुक्यातील सकल धनगर समाजातून आज बेलापूर श्रीरामपूर येथील या महामार्गावरती रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सरकारने जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मेंढ्या शेळ्यासह एक बिऱ्हाड मोर्चा काढून संपूर्ण धनगर समाज माता भगिनीसह मेंढपाळासह रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहे।